नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुलीच्या आजच्या भागामध्ये जानकी ऋषिकेशकडे रडत असते. झालेला सगळा प्रकार ऋषिकेशला कळलेला असतो. तेव्हा जानकी म्हणते, मला माफ करा ऋषिकेश, मी पुरती अडकलेली होती. शर्वरी वंश जीव देतील या भीतीने मी कोणालाच काही सांगू शकले नाही. आणि शर्वरी वंशचं आई होणं किती महत्त्वाचं होतं हे मलासुद्धा माहीत होतं. मला या सगळ्यात कळतच नव्हतं की कोणाची बाजू घेऊ. म्हणून ती रडून रडून ऋषिकेशची माफी मागतो. ऋषिकेश म्हणतो की काय करून बसलात तुम्ही दोघी. तो जानकीला शांत करतो आणि जे झालं ते होऊ देत, आता मी आहे तुझ्यासोबत. या सगळ्यांमधून आपण काहीतरी नवीन मार्ग काढू आणि सर्वप्रथम शर्वरीला यातून बाहेर काढायला हवं. तेव्हा जानकी म्हणते, ती बाई जी आहे ती शर्वरी वंशाला फसवत आहे. ऋषिकेश तो कशावरून? आज मी कोणासोबत तरी ती लपून बोलत होती. ती रिपोर्ट्सबद्दलसुद्धा बोलत होती. मला असं वाटत आहे की या सगळ्यांमागे ऐश्वर्या आहे. शर्वरी वंश आई होऊ शकत नाही याचा कोणीतरी घ्यायला नको असं मला वाटत आहे आणि त्यांना आपण बाहेर काढायला हवं. ऋषिकेश म्हणतो, हे सगळं तू मला आधीच सांगितलं असतं तर ह्याचा शोक्षमोक्ष मी कधीच लावला असता. त्यासाठी जानकी परत ऋषिकेशची माफी मागते. ऋषिकेश आणि जानकी दोघेही मिळून त्या बाईचं सत्य बाहेर काढायसाठी तयार होतात. इकडे शर्वरी जानकीच्या बोलण्याचा, घरातल्या सगळ्यांच्या बोलण्याचा विचार करत असते. तितक्यात मालतीताई तिथे येतात आणि मालतीताई शर्वरीला चोरोटीचा आशीर्वाद म्हणून हातातल्या बांगड्या गिफ्ट देतात. तिथे विक्रांतही येतो. सोन्याच्या बांगड्या मिळाल्या म्हणून शर्वरीचं आणि आईचं कौतुक करतो आणि मी खूप खुश असल्याचं देखील सांगतो. तिकडे ऐश्वर्या ठरलेल्या प्लॅनची तयारी करत जानकीला मी कसं फसवणार याच्या तयारीत असते. एकीकडे चोरोटी भरण्याचा कार्यक्रम होईल आणि दुसरीकडे जानकीच्या खोटेपणाचा निकाल लागेल. तिला पण कळू दे ऐश्वर्याच्या आडवे येण्याचे काय परिणाम होतात ते. इकडे जानकी किचनमध्ये काम करत असताना आई येऊन शर्वरीसाठी असलेली पैठणी तिला दाखवते. तेव्हा जानकी ही पैठणी मी शर्वरी वंशाला जाऊन देऊन येत असल्याचं कारण सांगून घराबाहेर पडते. इकडे ऐश्वर्या ज्योतिकाला कॉल करते आणि रिपोर्ट्स कॅरी कर. जानकी तुला भेटण्यासाठी येत आहे, तिच्याकडून पैसे घे असं सांगते आणि यापुढे काय करायचं असेल तेव्हा मी तुला कळवते. तेव्हा ज्योतिका म्हणते, यापुढे म्हणजे आता माझं काम संपलं की काय? थोडे दिवस अजून हे नाटक पुढे करूयात ना अशी रिक्वेस्ट ती ऐश्वर्याला करते. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, अगं बाई बरी आहेस ना? हे नाटक जर जास्त दिवस खेचलं ना तर आपल्याला जेलमध्ये जावे लागेल. त्यापेक्षा मी जेवढं सांगितले तेवढेच काम कर. आणि हो, मी अशी कामं करत राहतेच. पुन्हा कधी तुझी गरज लागली तेव्हा मी तुला कॉल करेन. तेव्हा ज्योतिका म्हणते, हो माझ्यावर लक्ष ठेवा असं म्हणून ऐश्वर्या कॉल ठेवते. आता मी घरात बॉम्ब फोडण्याच्या तयारीत लागते असं म्हणून ती निघून जाते. की शर्वरीकडे जाते आणि आईने दिलेली पैठणी तिला देते आणि मालतीताईंना मी लवकर निघते कारण की मला कार्यक्रमाची तयारी करायची आहे. आणि बाहेर शर्वरी जेव्हा तिला सोडायला येते तेव्हा ती तिला सांगते की मी जाऊन रिपोर्ट्स आणते, तुम्ही इथेच थांबा असं म्हणून निघते. इकडे रणदिवेंकडे सगळीकडे खूप तयारी सुरू असते. रांगोळ्या, तोरणं, घराला अख्खं घर सजवलेले असते. सारंगची धावपळ बघून आजी म्हणते, सख्खी बहीण असल्यामुळे किती धावपळ करतोय. एक भाऊ मुंबईला आहे आणि एक भाऊ तर कशालाच कामाला कुठलाच रस नाही असं म्हणून ऋषिकेशला टोमणा मारते. ऋषिकेश आईला मला जरा बाहेर महत्त्वाचं काम आहे असं सांगून निघतो आणि येताना सोबत जानकीला घेऊन सुद्धा येतो असं सांगतो. आणि बेडरूममध्ये दोघेही नसल्याचा फायदा उचलून ऐश्वर्या ऋषिकेश आणि जानकीच्या बेडरूममध्ये जाते आणि ज्योतिकाने लिहिलेली डायरी शोधते. तिला ती डायरी सापडते आणि बेडरूममध्ये ती अशा प्रकारे ठेवते की घरात कोणीही आलं तर त्याचं लक्ष जाईल म्हणून ती मुद्दामून अशी बाहेर व्यवस्थितपणे उडून ठेवते. मागून आजी येते आणि आजीला बघून ऐश्वर्या खूप घाबरते आणि विचारते, तू इथे काय करतेस? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की मी मोठ्या धमाक्याची तयारी करते. ऐश्वर्या सांगते तिला की मी असा बॉम्ब फोडणार आहे की घरातल्या सगळ्यांचा विश्वास तुटेल, नातांचा चिराडा होईल आणि जानकीच्या सन्मानाच्या तर चिंध्या चिंध्या होतील. तेव्हा आजी विचारते, नेमकं काय करणार आहे? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, सांगण्यात मला काहीच मजा नाही आहे, तुम्ही बघा आणि आपण निघूया तिथून असं म्हणून तिला रूमच्या बाहेर घेऊन जाते. इकडे जानकी ज्योतिकाला भेटते. ठरल्याप्रमाणे ती रिपोर्टसुद्धा दाखवते आणि त्या रिपोर्ट्सवर डॉक्टर माने यांचं नाव असतं. तेव्हा जानकीला आठवतं की हे डॉक्टर माने यांचं नाव तर आम्ही फक्त कल्पना करून मागे सांगितलेलं, तर ते हे रिपोर्ट्समध्ये कसे काय, याचा शोध काय ते घ्यायला पाहिजेत. आणि आजचा भाग संपतो. येणाऱ्या भागामध्ये ऐश्वर्याने ठेवलेली ती डायरी नेमकी मालतीताईच्या नजरेस पडते आणि त्यात लिहिलेला सगळा मजकूर त्या वाचतात आणि त्या बाहेर येऊन जोरात म्हणतात, कसला मुहूर्त आणि कसली चोरोटी.
इकडे ज्योतिकाला जानकी विचारते, हे ज्याचं बाळ आहे तो जर समोर आला आणि तो तुला या बाळासकट स्वीकारायला तयार झाला तर तू काय करशील? तेव्हा ज्योतिका म्हणते, मला या जरतरच्या गोष्टींसाठी वेळ नाही आहे. आणि ती निघत असताना ऋषिकेश तिच्यासमोर पोलिसांच्या वेशात येऊन उभा राहतो आणि मी विचारलेल्या प्रश्नांची खरं खरं उत्तरं द्यायची असं सांगतो. पाहूयात आता पुढे काय होणार. धन्यवाद.